गुड मॉर्निंग सर. आज आपला मुलगा एवढा मोठे यांनी अधिकारी पद प्राप्त केले, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही बोलता बोला ना बोला. सर थोडंसं बोला, एक दोन ओळी. माझे काका आहेत. अच्छा. ते जरा भाऊ झाले जास्त. काका बोलते. प्रत्येकाच्या आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी चांगलं करिअर घडवावं, त्यासाठी आई वडील म्हणजे रक्ताचं पाणी करून कष्ट उपसत असतात. कारण त्यांनाही वाटत असतं की आपल्यापेक्षा आपले मुलं थोडे 2 स्टेप आणखी पुढे जावीत किंवा आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. त्याप्रमाणे अनिरुद्धला घडवण्यात त्यांच्या आईवडिलांचा खरोखरच खूप मोठा सहभाग आहे. आणि त्यासाठी जे आपली शुभम सरांची अकॅडमी त्यांनी निवडली आणि त्याच्यामध्ये त्यांना जे यश आलं किंवा त्यांनी स्वतःही कष्ट उपसले, प्रयत्न केला, तर त्या प्रयत्नाला, कष्टाला त्याच्या शेवटी फळ आलं. आणि त्यामुळं आम्ही कुटुंबीय सर्व सरांचे तर म्हणजे आभारी आहोतच, परंतु त्याच्या या कष्टाच्या आणि त्याला मिळालेला परिणाम त्यामध्ये आम्ही आनंदी आहोत. आणि आपण बघितलंच आता त्याचे वडील थोडेसे भावूक झालेले आहेत. त्यामुळं हा सर्व म्हणजे कुठल्याही मुलाच्या पालकांचा हा एक आनंद म्हणजे परमोच्च बिंदू असतो आनंदाचा, तर तो आज त्याला मिळालेला आहे. एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सर तुमच्या कोणकोणत्या पोस्ट निघाल्या? माझं फायनल सिलेक्शन माझं बघा, आता सध्या माझं LIC डेव्हलपमेंट ऑफिसरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. माझं बऱ्यापैकी मी RRB POच्या इंटरव्ह्यूला असायचो, IBPS POच्या इंटरव्ह्यूला असायचो. माझं कधीच झालं नाही की माझी कुठली कधी प्री निघली नाही. मी जवळपास 3 ते 4 मेन्स क्वालिफाय केलेले आहेत. मी IBPSच्या POच्या इंटरव्ह्यूलाही असायचो, पण दरवेळेस काय व्हायचं की थोडं मार्काने रिझल्ट्स राहून जायचे. काही रिझल्ट्स तर माझे 0.75 0.25 अशा फायनल रिझल्ट्स गेलेले आहेत. पण हे असं अपयश येत होतं, बट मी ते कधी त्याला खचून नाही गेलो. मध्ये झालं होतं जरा, लॉकडाऊनचा पिरियड अवघड गेला, पण त्या काळात मला माझ्या आईवडिलांनी फार साथ दिली. त्यांनी फार सपोर्ट केला मला. त्यांचा जर सपोर्ट नसतं तर मी आज ह्या पदापर्यंत येऊ शकलो नसतो. आणि सगळ्यात मोठं मोटिवेशन हे माझे वडील आहेत, कारण ते सुद्धा स्वतः LICचे खूप मोठे ऑफिसर आहेत. ते पूर्ण औरंगाबाद डिव्हिजन माझ्या वडिलांच्या अंडर होतं. आता गेल्या वर्षी माझे वडील रिटायर झालेले आहेत आणि हे माझे काका आहेत, हे सुद्धा सिनियर ब्रँच मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत. म्हणजे एक असं मोठं जे मोटिवेशन जे पाहिजे होतं ते मला माझ्या घरातच होतं. त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. सर तुम्ही प्लीज दोन ओळी तुमच्या मुलासाठी, त्यांनी आज एवढं नाव कमवलंय, 2 ओळी फक्त. एक कौतुकाची थाप म्हणून. बरं मॅडम तुम्ही. माझा मुलगा इतके यशावर चढल्यामुळे मला खूप आनंद वाटतो. त्याने असंच म्हणजे पुढे यावं LIC मध्ये. बाकी पालकांसाठी काय सल्ला असेल तुमचा? पालकांसाठी सल्ला आहे की मुलांना शुभम अकॅडमीमध्ये जॉईन व्हावं, हे माझी इच्छा आहे. अच्छा, आणि शुभम सर अकॅडमी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सरांचा सपोर्ट चांगला होता, त्याच्यामुळे आज माझा मुलगा इथपर्यंत पोहोचू शकला. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू.